नमस्कार. आपण आता वास्तुशांती याचं महत्त्व जाणून घेणार आहोत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही स्वप्न असतात. मग ते स्वप्नवत जे घर असतं त्यामध्ये त्यात सुखशांती नांदावी यासाठी जो सर्वात श्रेष्ठ विधी सांगितला शास्त्रात तो म्हणजे वास्तुशांती. मग ही वास्तुशांती करताना शुभ मुहूर्त शुभ काळ पाहून आपण त्यामध्ये वास्तुशांती करून राहण्यास गेल्यास फार जास्त एनर्जी मिळते. मग ही वास्तुशांती का करावी आपण त्यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया. आपण जेव्हा वास्तूची निर्मिती करतो तेव्हा आपण कुदळ मारतो, त्यावेळेस शब्दरचना दिली जाते. भगवंतांना आपण वचन दिलं जातो की भूमेनमा कुर्मायनमा अनंतायनमा, मी माझं घर बांधल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रवेश करून तुमचं देवघर करून आम्ही त्यामध्ये स्थापना करू आणि त्या संपूर्ण घराचं रक्षण करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करायचंय. मग जसं एखाद्या बँकेच्या बाहेर एखादा रखवालदार असतो किंवा काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीच्या बाहेर वॉचमन असतो, तसं आपल्या घराचं रक्षण करता कोण आहे तर तो वास्तुपुरुष असतो. म्हणून घरामध्ये वास्तुशांती करून राहण्यास सुरुवात केल्यास त्याचा जास्त उपयोग व त्याची जास्त एनर्जी आपल्याला मिळते. मग हे वास्तू पूजन करत असताना आपण जाणकार ब्राह्मण असेल ज्योतिषी यांच्याकडनं शुभ मुहूर्त काढून त्यामध्ये वास्तुशांती करायची. मग या वास्तूच्या घराच्या बाहेर सुंदर असं तोरण लावायचे आणि वास्तूची विधिवत पूजा करून त्यामध्ये होम हवन संपन्न करायचे. त्यावेळेस वास्तूला आपण प्रार्थना करायची, हे वास्तुदेवता आमच्या घरामध्ये चांगली सुख शांती समाधान प्राप्त होते. ज्यांना कोणाला घरामध्ये अपत्य नसेल, विवाह कार्य होणं देखील अपत्य खूप वर्ष झाले नाही, त्यांनी वास्तूची पूजा करताना संकल्प करायचा की आम्हाला भगवंता चांगलं अपत्य या वास्तूमध्ये द्या. किंवा घरामध्ये मुलांचं विवाह कार्याचा संकल्प असेल, तो जर संकल्प करून मनापासून वास्तुशांती केली तर वास्तूची शांतता आपणास लाभण्यास मदत मिळते. मग जी वास्तू आहे ती वास्तू आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण त्याचं निक्षेपण करायचं आहे. आणि वास्तूची पूजा संपन्न झाल्यानंतर भगवंत देवतांना व सर्व देवतांना यापुढे जे जे काही सणवार आहेत अशा वेळेस आपण नैवेद्य दाखवायचं आहे. ज्यामध्ये अक्षय तृतीया असेल, दिवाळी पाडवा असेल, गुढीपाडवा असेल, स्वतःचे लग्नाचे वाढदिवस असतील किंवा घरातल्यांचे वाढदिवस असेल, अशा तिथीवरती आपण विधिवत त्यांना नैवेद्य दाखवला आणि हे वास्तुदेवता आमच्यावरती सदैव कृपा दृष्टी ठेव अशी प्रार्थना केली तर तो वास्तू सदैव तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे जेवढं आनंदाने तुम्ही त्या वास्तूमध्ये हसत खेळत राहाल तेवढी तुमची निश्चित प्रगती त्या उभय वास्तूमध्ये राहण्याशिवाय आणि वाढल्याशिवाय राहणार नाही. आपण मनापासून सर्वांनी वास्तुशांती करूनच घरामध्ये राहण्यास जावे ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद.